तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. संक्रांतीला तिळगुळ तर हवाच. तर ह्या संक्रांतीला तिळगुळाचा लाडू किंवा वडी घरीच बनवा. म्हणजे काय होईल सांगते. एखाद्याला हा लाडू दिला आणि तो जर खवय्या असेल तर तो नक्कीच विचारेल, अहो लाडू घरी बनवला का? किती छान झालाय हो लाडू. आली की नाही कौतुकाची थाप. समोरचा तुमच्याशी गोड बोलणारच. तर ह्या व्हिडिओमध्ये तिळगुळाचा लाडू आणि वडी असं दोन्हीही मी दाखवणार आहे. पहिल्यांदा कच्च्या पाकातला तिळगुळाचा लाडू आणि नंतर पक्क्या पाकामधली तिळगुळाची वडी दाखवते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे साहित्यामध्ये मी 1 वाटी गूळ घेतलाय, अर्धी वाटी तीळ, अर्धी वाटी खोबरं, सुकं खोबरं घेतलंय, अर्धी वाटी शेंगदाणे आणि ही वेलची आणि जायफळ पावडर दोन्ही एकत्रच केलेली आहे. ही साधारण 3 चमचे आहे आणि तूप थोडंसं. तर हे सगळं साहित्य आपण घेणार आहोत. आता मी रेसिपीला सुरुवात करते. तर पहिल्यांदा कढईमध्ये मी शेंगदाणे घातलेत आणि हे शेंगदाणे आता आपल्याला भाजून घ्यायचे. चांगले खमंग असे भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजायला थोडासा वेळ लागतो. आता हे शेंगदाणे भाजून झालेत. आता मी त्याच कढईमध्ये तीळ घालतीये. आता हे तीळ सुद्धा मी चांगले भाजून घेते. तीळ भाजत आले की त्याचा आवाज येतो उडण्याचा, चटचटचट. तर तीळ भाजून झालेत. आता मी खोबरं घालते. खोबरं लगेचच भाजून होईल. 1-2-3 मिनिटात खोबरं भाजून होतं. जास्त भाजायचं नाही, नाहीतर मग ते खोबरं काळं पडतं. आता मगाशी भाजलेले शेंगदाणे त्याची सालं काढून घेते आणि हे शेंगदाणे, तीळ आणि खोबरं हे सगळं मिक्सरमध्ये एकत्र बारीक करून घेते. तर बघा इथे हे साधारण बारीक करून झाल्यानंतर 1 वाटी त्याची पूड होतीये. तर त्याच प्रमाणात आपल्याला गूळ पण घ्यायचा होता. सो 1 वाटी गूळ आणि 1 वाटी बारीक झालेली ती पूड असं प्रमाण घेतलंय. आता तुपामध्ये मी गूळ थोडा गरम करून घेते. त्याच्यामध्ये पाणी नाही घालायचं, कच्चा पाक आपल्याला करायचा आहे. हा कच्चा पाक लगेचच होतो. आणि आता त्याच्यामध्ये मी मगाशी बारीक केलेली पूड घालतीये. वेलची आणि जायफळ पावडर एकत्रच केलेली आहे, ती आता याच्यामध्ये घालते आणि हे सगळं आता मिक्स करून घेते. हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. गॅस बंद करायचा आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. थोडंसं असं पातळ असतानाच आपल्याला ह्याचे लाडू करून घ्यायचे. आयदर लाडू करायचे किंवा वड्या करायच्या, कसंही तुम्हाला जसं आवडेल तसं. मी इथे लाडू केले. बघा किती छान झालेत लाडू. तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा. आता पक्क्या पाकातली तिळगुळाची वडी. आई कशी करायची पक्क्या पाकातली तिळगुळाची वडी? साहित्य सांगतेस का? हे बघा, आता तिळाच्या वडीसाठी लागणारं साहित्य दाखवते. 1 वाटी तीळ आणि 1 वाटी गूळ हे अगदी समप्रमाणात घ्यायचं आणि 2 चमचे तूप. आता कढईमध्ये तीळ भाजून घेऊया. तीळ चांगले खमंग भाजायचे. ते कसे ओळखायचे? तर त्याचा कलर थोडासा बदलतो, गुलाबी रंग येतो आणि भाजले की त्याचा चटचट चटचट उडायला लागतात ते. आता बघा आवाज झाले. आता हे तीळ सगळे मी काढून घेते. आता कढईमध्ये 2 चमचे ते घेतलेलं तूप घालूया. त्याच्यात गूळ घालूया आणि आता चांगलं हलवून घेते. आणि आपल्याला ह्याचा पक्का पाक करायचा आहे, गोळीबंद पाक करायचा आहे. कुठल्याही चिक्की करायची असेल तर गोळीबंद पाक लागतो. तिळाच्या वडीसाठी सुद्धा गोळीबंद पाक करतोय आपण आता. आणि थोडंसं हे झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये अगदी थोडं 2 चमचे पाणी घालते, म्हणजे पाक व्हायला मदत होते. आता हे कंटिन्युअस हलवत राहायचं, नाही तर खाली जळू शकतं.
मंद ह्याच्यावरच ही प्रोसेस करायची आहे, पण आपण हलवत राहायचं सतत. आणि मधून जरा चेक पण करावं लागेल. होत आलं की मी चेक करते. या वड्या खूप छान लागतात, खमंग लागतात. आता मी एकदा बघते झालंय का. होत आलंय पण तरी चेक करावं लागेल ना. आता बघूया. होतच आलाय. थोडंसं आता हलवून घेते परत एकदा 2 मिनटं. आणि आता बहुतेक झालाच असेल. बघते मी. गोळीबंद पाक कसा ओळखायचा? कटकन आवाज येतो, त्याची गोळी होते. असं तुकडा मोडला की आणि पाण्यात टाकला की आवाज येतो त्याचा, कटकन असा. आता झालाय हा पाक. आता ह्याच्यात लगेच तीळ घालून पटपट हलवायची. ही प्रोसेस पटपट करायची. आणि एका प्लॅटफॉर्मवर स्वच्छ धुवून पुसून त्याला तूप लावून घेतलेलं आहे. आणि त्याच्यावर मी हे टाकून घेणार आहे. आणि माझ्याकडं बत्ता आहे, त्या बत्त्याला तूप लावून घेतले आणि त्या ह्यानं मी लाटणार आहे. कारण ते पातळ मला करायची आहे, त्यामुळं मग ती जोर लावून लाटता येतं छान. असं जोर लावायचं. जरा थोडंसं सरकतंय पण होऊ शकतं. आता बघा, ह्याच्या मी चिरा पाडून जशा होतील तशा वड्या मी करते, कारण घरीच खाण्यासाठी आपल्याला करायच्या असतात. त्यामुळे जेवढ्या चौकोनी झाल्यात वड्या त्या मी तुम्हाला आता दाखवते. आणि तुम्ही पण अशा ह्या वड्या छान करून बघा घरी कशा होतात ते. हे बघा, आता ही वडी कशी झाली आहे. या कडक पाकाच्या आणि पातळ केल्यामुळं तुम्ही साच्यात घालूनही करू शकता. या बघा, आता मी कशा ह्या सगळ्या सजवल्यात. तुम्ही पण करून बघा, खूप छान होतात.